अरे काय काय बाबा अरे पण तो गाव कुठं बोलतो अरे रस्त्यावर सगळी माणसंच आहेत रे बाबा काय जनावर असतील काय पोटाची पाठ भट्टीत बिघडली आहे अरे काय झालं अरे अरे काय काय सांगायचं तुला अरे अरे बाबा घाम कुठं घामावर उतरलाय काय घाम पुसतो अरे राम अरे घाम कुठं काय करायला बघ अरे बाबा घाम कुठं काय करायला अरे रुमाल बदलला का काय अरे मला काय तुला नेमकं मिळालंय अरे बायकोचं नवं रे बाबा हे अरे सासूचं दिसतंय सासूचं बायको कोणाला आपण गेलं करणार रे हे मागीचेच आहे आमच्या बरोबर काय चित्र माहिती अरे बाबा तू फॅशन आहे मागीला जरा बारकं होते काय करायला शासनाने 3 महिन्याचं धान्य एकदम ते दिलं मलाच पाडायचं आपल्याला तुला पाहिजे काय सांगायचं बाबा सासरवाडीला गेलो आणि माझा मोठा घोळ झाला अरे काय झालं सांग रे अरे शाण्या सासरवाडीला जाऊन रे बाबा काय रे बाबा पण आम्ही लांब असं तर काय बोलायचं कामच नाही काय आता गावात नाही काय करणार गावातल्या सासरवाडी पाहिजे मग गावाचा गेला कवाचा आला एका किती वेळ चालते हो काय सांगायचं काय सांगायचं तुला सासरवाडीला गेलो मोठा घोळ झाला अरे काय झालं सांगते अरे काय सांगायचं दोस्ता वयाच्या 42व्या वर्षी माझं लगीन झालं बाजारला निभावला घेऊ निभाग म्हणजे उसाला पाठ धांडा आली उसाकडे बघायचं यात काय खुलपं घालण्यात आलं खुलपं म्हणजे वाण होत नाही हो काय सांगायचं अरे तुझ्या सकाळी एक एजंट घातला त्याला म्हणलं 50,000 घे खरं डोळे असून दे पांगळे असून दे एखादा डोळा नसला तरी चालतो पण एकदा ठरवलं तुला सांगायचं अरे गणपतीत लगीन ठरलं तेव्हा काय झालं लग्नाची तारीख ठरली सगळं झालं आता इकडे वराला आलं तुला सांगतो मला हळद लावायला तवर तिकडे वरा घरात कालवा काय झालं रे अरे बायकोची आजी मिली रे म्हणजे लग्नात किती आलं पाहिजे अरे काय सांगायचं सासरा एकीकडे रडतोय तर सासू एकीकडे रडते तवर मालकीने काय धक्का चालूच केला अरे बरोबर आजी म्हणजे रडणार की पोरासनी म्हणलं भरतीला तेव्हा आणा जावा का तर म्हणलं हे भोमळ होणार म्हणलं नाही बरोबर आहे अगं या पोरगं सायकल घेऊन भरतीला बनवा गेलं सायकलीवर भरती बसणार काय बाबा नळीव बसणार नाही काय झालं रे अरे 15 दिवसापूर्वी ह्याचं ऑपरेशन झालं हे उमेदचं बनकी पण काय बसतोय नळीव कशाला नाही बरोबर आहे त्याला कसा तरी आणला त्याला म्हटलं काका लय लांबच लावायची नाही एकावत भागवायचं नाही बरोबर आहे अरे एक मंगल असते कथा म्हणली नवरा इकडे आणि नवरी तिकडे सगळी गेली तिकडे मला एकट्याला घरात बसवला वरदावना सुद्धा माझ्यापाशी येईना काय झालं वरदाव कुठलं करवली असते किंवा वरदावना याच्याजवळ नाही बरोबर एकट्यात माझ्याकडे ते आपलं काय म्हणतात कट्याला माझ्याकडे दिले सगळी गेलेली मग कुठलं 5 दिवस राहायला मी नेला नाही आणि कुठलं मला सासरवाडीने बघायला गावाले नाही बरोबर